कोबी. कोबी म्हटलं की तो कोणालाच आवडत नाही. ते न आवडण्याचं कारण म्हणजे त्याचा येणारा एक विशिष्ट प्रकारचा उग्र वास. पण मी आज तुमच्याबरोबर कोबीची भाजी शेअर करणार नाहीये, तर कोबीच्या मस्त चटपटीत अशा वड्या शेअर करणार आहे. आणखीन एक गोष्ट सांगू का? ही रेसिपी करत असताना मी एक छोटीशी ट्रिक वापरणार आहे, ज्याच्यामुळे कोबीचा जो विशिष्ट उग्र वास आहे तो पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या वड्या कमालीच्या होणार आहेत. चला तर मग कशा करायच्या ते पाहूयात. तर इथं आपण कोबीचा अर्धा गड्डा घेतलेला आहे आणि हा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही एकदम बारीक असं चिरून घेतला तरीही चालेल, पण खिसल्यामुळे काय होतं, आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा कट होतात. सगळा कोबी खिसून झालेला आहे, एकदम छान बारीक असा हा खिसला गेलाय ना. आता याचा एक विशिष्ट वास येतो, तो वास आपल्याला नको असतो, तर त्याच्यामुळे काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि साधारण एक 5 मिनिटासाठी हे आपण असंच ठेवणार आहोत. असं दाबून ठेवायचं, म्हणजे काय होतं, त्याला पाणी सुटतं. मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जी कोथिंबीर आहे त्या कोथिंबीरीच्या काड्या घ्यायच्यात आपल्याला. त्यानंतर इथं मी 3 हिरव्या मिरच्या घेत आहे, अर्धा चमचा जिरं. आता हे आपण फिरवून घेऊयात. ते इथं बघा अशा पद्धतीने याला पाणी सुटलेलं आहे. आपण हे असं पिळून घ्यायचं, म्हणजे यातलं जे पाणी आहे ते निघून जाईल. बरेचसे जण हे जे पाणी आहे ना याचा सूप सुद्धा करतात, तर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही करू शकता. काही नाही, थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसं जिरे पावडर वगैरे, काळ्या मिरीची पावडर, आणि त्याचा तुम्ही सूप करू शकता. आता याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकतोय 2 चमचे, त्यानंतर ज्वारीचं पीठ 2 चमचे आणि बेसन पीठ 1 चमचा. हिरवी मिरची, जिरं आणि कोथिंबीरीच्या काड्या मिक्सरला फिरवून घेतल्या होत्या, त्या टाकून घेतोय. आलं आणि लसणाची पेस्ट. हिरवी मिरची टाकलेली आहे, तरी सुद्धा त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकते रंगासाठी, ऑप्शनल आहे. त्यानंतर हळद, धना पावडर, कोथिंबीर. मीठ आपण मगाशी पण टाकलं होतं, त्यामुळे त्या मिठाची जी चव आहे ती थोड्याफार प्रमाणात कोबीमध्ये असते, तर त्याच हिशोबानं इथं आपण मीठ टाकतोय. आणि आता हे सगळं आपण एकत्र करूयात. जर आवश्यकता वाटली तर अगदी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा. आणि एक गोष्ट तर राहिलीच जी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, ती म्हणजे टोमॅटो सॉस. तर काय होतं माहिती आहे का, मुलांना आधीच कोबी आवडत नाही आणि त्यातनं जर असा छान चटपटीत असा हा झाला की नाही, तर मग मात्र ते आवडीनं खातात. तर त्याच्यासाठीच याच्यामध्ये आपण टोमॅटो सॉस टाकत आहोत. बाइंडिंगलाही आपल्याला मदत होते, शिवाय याला फ्लेवरसुद्धा चांगला येतो. वड्यांचं आपलं मिश्रण तयार झालं आहे. इथं मी एक स्टीमर घेतलेला आहे आणि याला सगळीकडून तेल व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये ना हाताला आपण थोडंसं तेल लावून घेऊ, म्हणजे हे पीठ व्यवस्थित असं या भांड्यामध्ये आपल्याला सेट करता येईल. तर हे अशा पद्धतीनं आपण हातावरती पसरवून घेतलेलं आहे आणि नंतर या प्लेटमध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे. याची जाडी तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ठेवू शकता. तर तुम्ही बघू शकता छान मस्त एकसारखं हे पसरवून घेतलेलं आहे. मिश्रण सेट करून घेतल्यानंतर याच्यावरती आपण थोडेसे तीळ टाकून घेतोय आणि हे असे दाबून घ्यायचे. या वड्या वाफवण्यासाठी इथं आपण अगारो रिजन्सी मल्टीकुक केटल विथ स्टीमरचा वापर करत आहोत. पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर इथं तुम्ही बघताय पाण्याला छान अशी उकळी आली आहे. यावरती आपण हे स्टीमर ठेवून घेऊयात आणि झाकूयात. साधारण एक 7 ते 8 मिनिट तरी लागतील हे वाफण्यासाठी. तर इथं तुम्ही बघू शकता साधारण एक 7 ते 8 मिनिट झालेत बरं का. तर छान अशा पद्धतीनं हे आपलं मिश्रण वाफवलेलं आहे. काढून घेऊयात आणि याला पूर्णपणे आपल्याला थंड करायचं आहे. व्यवस्थित असं हे वाफवलं गेलेलं आहे. आता आपण कट करून घेऊयात.
या वड्या तळण्यासाठी आपण तेल गरम व्हायला ठेवलं होतं. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपण ह्या वड्या सोडून घेऊयात. पॅनमध्ये एका वेळेस जेवढ्या बसतील तेवढ्या वड्या मी टाकून घेते. जर तुम्हाला गडबड असेल किंवा दुसऱ्या दिवशी वेळ नसेल ना, तर इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ना, म्हणजे या वड्या वाफवून घेण्यापर्यंतची, ही तुम्ही आदल्या दिवशी किंवा तुमच्या सोयीनुसार करून घेऊ शकता. आणि फ्रीझरमध्ये एअरटाईट ठेवायचं, त्यामुळे जेव्हा हवंय तेव्हा तुम्ही ह्या वड्या एन्जॉय करू शकता. बघताय तुम्ही मस्त खरपूस अशा रंगावरती या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. आता आपण या बाजूला काढून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीची आपली ही वडी दिसतीये ना, आणि याची लांबी, रुंदी किंवा सगळंच एकदम परफेक्ट असं आलेलं आहे. असे पदार्थ जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा खाण्याची इच्छा होते आणि लागताना सुद्धा अप्रतिम अशा पद्धतीची ही वडी चवीला लागते. मस्त. तुम्हाला सांगू, वरच्या बाजूनं हलकी अशी कुरकुरीत, आतमध्ये सॉफ्ट आणि सोबतच चटपटीत अशा फ्लेवरची ही वडी लागते. कोणालाही समजणार नाही की याच्यामध्ये आपण कोबी वापरलेला आहे. इतकी भन्नाट अशा चवीची होते. घरी नक्की ट्राय करा. तर आजच्या आपल्या या वड्या तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्यासोबतच तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या कोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील हे सुद्धा मला कळवा, म्हणजे मी त्या पद्धतीच्या रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करेल. चला तर मग परत भेटूयात अशाच काही छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय.